गुरुपौर्णिमा असल्या कारणाने मस्त असं देवीला छान नटवलं होतं, नवीन साड्या आणि दागिने वगैरे. त्याचसोबत आमच्या देवीला आज एक छान ओटी पण आली होती, कारण की गुरुपौर्णिमा होती. जेवणामध्ये काहीसं असं होतं नैवेद्यासाठी, आणि त्याचसोबत माझ्या भावाचा बड्डे पण होता. सो इथे आमच्या शीतलचं बिल बघणं चाललं होतं केकचं, कारण तिला माहिती आहे दीदीने केक ऑर्डर केला म्हणजे काहीतरी कांड केलेला असू शकतो. कारण की मी बिलकुल पैशांचा विचार न करता उगीचच वायफट खर्च करते असं माझ्या घरच्यांचं म्हणणं आहे. सो त्यामुळे तर इथे मी मस्त असं थेओब्रामाचा केक ऑर्डर केला होता. कसे ब्रँड माणसाचा बड्डे म्हणजे केक तर ब्रँडेड बनतोच, आणि केकच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नसतंच आमच्या इथं. फक्त माझ्याच बड्डेला काय तो घोळ झाला होता ह्यावेळेस, पण ठीक आहे आपण नेक्स्ट इयरला मोठा करू. तर बाकीच्यांचे सेलिब्रेशन चांगले करायला मला खूप जास्त आवडतात. तर हे 2 केक आपण ऑर्डर केले होते मस्त असं, आणि इथे माझं प्रिपरेशन करणं चाललं होतं. आमचं ह्यावेळेस थोडंसं साध्या पद्धतीनेच बड्डे सेलिब्रेशन होतं, म्हणजे आम्ही डेकोरेशन वगैरे काहीच नव्हतं केलं सम रिझन्समुळे. सो इथं आम्ही फक्त केक वगैरे, आणि ते पण कॅन्डल पाठवलं होतं, ज्यांच्याकडे ऑर्डर टाकलेली त्यांनी पाठवलेलं, म्हणून त्या कॅन्डल लावल्या, नाही तर आम्ही त्या पण नव्हतो लावणार. फक्त केक कटिंग करणार होतो, आणि बेसिकच होतं सगळं ह्यावेळेस. सो असं काहीसं. आणि त्याचसोबत आमच्या बड्डे बॉयला व्हिडिओमध्ये वगैरे यायला काही आवडत नाही, त्यामुळे तुम्हाला इथं कुठेही तो व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहे. गेल्या वर्षीच्या बड्डेला तो आला होता, त्याचा मूड झाला होता म्हणून, पण ह्यावेळेस नाही आहे. सो असे काहीसे केक होते. केक वगैरे कट केला, मस्त असं जेवण केलं, आणि हे गिफ्ट दिले ते गणशुनिताला. त्याच्यासोबत आपण आजचा ब्लॉग इथे संपवतो. थँक्यू.